एका आमदाराला 50 कोटी रुपये देऊन आमदार त्यांना फोडण्यात आले। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण शिक्रापूर रोडवर समोरील दुचाकी अचानक वळल्याने पाठीमागून आलेल्या दुचाकीचा अपघात झाला। त्यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे। हा अपघात कडाचीवाडी या ठिकाणी घडला। दीपक आबासाहेब वलेकर वय वर्ष 20 असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे, तर पंढरीनाथ नामदेव कोरडे वय वर्ष 20 राहणार शेलपिंपळगाव तालुका खेड असे जखमी सहप्रवाशाचे नाव आहे। अमर तुकाराम पाटील वय वर्ष 51 राहणार कडाचीवाडी तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमर पाटील हा त्याच्या दुचाकीवरून जाताना अचानक उजवीकडे वळाला, त्यामुळे दीपक वलेकर यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला। त्यात दोघेही गंभीर जखमी झाले। उपचार सुरू असताना दीपक वलेकर यांचा मृत्यू झाला, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। रिव्हर्स येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला। हा अपघात HP चौक ते एंडुरन्स सर्कल दरम्यानच्या रस्त्यावर महाळुंगे या ठिकाणी घडला। मिलिंद कदम राहणार हडपसर पुणे असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे। टेम्पो चालक रवींद्र सुभाष कोकणे वय वर्ष 37 राहणार खराबवाडी तालुका खेड याला अटक करण्यात आली आहे। आरोपी कोकणे त्याच्या ताब्यातील टेम्पो क्रमांक MH12 TV 5909 हे वाहन रिव्हर्स घेत होता। त्यावेळी टेम्पोची मिलिंद कदम यांच्या दुचाकीला धडक बसली। त्यात दुचाकीस्वार मिलिंद यांचा मृत्यू झाला, तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी दावडी येथील कान्हूरकर मळ्यात सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास बिबट्यानं पाळीव जर्सी गायीवरती हल्ला केला। यात 2 वर्षीय कालवडीचा मृत्यू झाला, तर इतर 2 गायी जखमी आहेत। दावडी परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून गुरुवारी झालेल्या या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। बिबट्याच्या या हल्ल्याचा योग्य तो तपास व पंचनामा करून योग्य ती भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 पासून किल्ले शिवनेरी येथून सुरू झाली। खेड तालुक्यात आलेल्या या यात्रेत पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते। शिवस्वराज्य यात्रेचे खेड तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एका आमदाराला 50 कोटी रुपये देऊन आमदार त्यांना फोडण्यात आले। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा अनेक नेत्यांना ED CBIची त्यांना भीती दाखवून त्यांना सुद्धा त्यांना सरकारमध्ये स्थानिक त्यांना करण्यात आलं। चाकणमध्ये दुचाकी चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत, मात्र चोरट्यांनी महागड्या दुचाक्या लंपास करण्याचा सपाटा लावला आहे। चाकणमधून मागील आठवडाभरात 2 बुलेट दुचाक्या लंपास झाल्या आहेत। याबाबत चाकणमधील स्वप्नील घोगरे यांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली असून त्यांची 5000 क्रमांक असलेली दुचाकी चाकणमधून चोरट्यांनी लंपास केली आहे। चाकण येथे शनिवार दिनांक 10 ऑगस्ट ते सोमवार दिनांक 12 ऑगस्ट या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये चाकणमध्ये खानदेशाचे आराध्य दैवत कानबाई माता महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा RR कॉलनी कनेरसर या ठिकाणी जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। राजगुरुनगर नगर परिषदेने दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान स्वनिधी से समृद्धी या उपक्रमासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे। कार्यक्रमांतर्गत पथदिवे विक्रेते व त्यांच्या कुटुंबियांना 8 शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। राजगुरुनगर शहरात 10 ऑगस्ट पर्यंत विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। खेड तालुक्यात आज जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। राजगुरुनगर या ठिकाणी खेड तालुक्यातील आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन आदिवासी नृत्य खेळ करत पारंपरिक वाद्य डीजेच्या तालात मोठी मिरवणूक वाडा रस्त्याने काढली। क्रांती दिन आणि आदिवासी दिनानिमित्त राजगुरुनगर शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले।
चाकणमध्ये अतिक्रमण कारवाई सुरूच असून शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी चाकण तळेगाव रस्त्यावर रानुबाई मळा ते खराबवाडीपर्यंत अशी धडक कारवाई करण्यात आली। रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटरच्या आत येणारी सर्व अतिक्रमणे प्रचंड पोलीस बंदोबस्तात भुईसपाट करण्यात आली। चाकण व औद्योगिक भागातील अतिक्रमण कारवाई करून देखील काही भागात अजूनही हमखास वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पुणे नाशिक महामार्गावर पाहावयास मिळत आहे। चाकण जवळील मुटकेवाडी आळंदी फाटा भागात वाहतूक कोंडी अद्याप होत आहे। चाकणच्या वाहतूक कोंडीवर मर्सिडीज बेन्झचे व्यवस्थापकीय संचालक एमडी व मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ संतोष अय्यर यांनी भाष्य केले आहे। चाकणमधील वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचा रोजचा सुमारे 1 तास वाढलाय। त्यामुळे कंपनीला बसच्या वेळापत्रकात बदल करावा लागलाय। प्रवासात 1 तास अधिक वाढल्याने कर्मचाऱ्यांना कुटुंबाला वेळ देता येत नाही। त्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाच्या संतुलनावर होत असल्याचे अय्यर म्हणाले। चाकण औद्योगिक वसाहतीतील कोंडी सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती। सरकारकडून यासाठी तातडीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत। चाकणमधील परिस्थिती 15 ते 20 दिवसात सुधारेल अशी हमी सरकारने दिली आहे। त्यामुळे भविष्यात वाहतूक कोंडी कमी होईल असेही अय्यर यांनी म्हटलं आहे। त्यामुळे प्रशासनाच्या अतिक्रमण कारवाईपूर्वी बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देखील राज्य शासनाकडे तक्रारी केल्याची बाब समोर आली आहे। भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार एकूण 8,417 मतदान केंद्रावर 84,39,729 मतदार असून त्यामध्ये 44,03,344 पुरुष, 40,35,640 महिला आणि 745 तृतीयपंथीय मतदार आहेत। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 389 मतदान केंद्र, पुरुष मतदार 1,85,359, महिला 1,71,734 आणि तृतीयपंथीय 12 असे एकूण 3,57,105 मतदार आहेत। राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। दरम्यान खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाकडे जाणार याची चर्चा सुरू आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप मोहिते विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटेल अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू असल्याची दिसते। मात्र ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांकडून दावेदारी सुरू झाल्यामुळे ही जागा शरद पवार गट लढवणार की ठाकरे गट हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचा तुल्यबळ उमेदवार अशी लढत होण्याची देखील दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून अतुल देशमुख, सुधीर मुंगसे आणि रामदास ठाकूर हे इच्छुक आहेत, तर शिवसेना ठाकरे पक्षाकडून जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, बाबाजी काळे, अमोल पवार, शिवाजी वरपे, विजया शिंदे, संजय घनवट असे इच्छुक आहेत। 2014च्या विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या रूपाने खेड तालुक्याला शिवसेनेचा पहिला आमदार मिळाला होता। गेल्या 5 विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहता 2014चा अपवाद वगळता इथे शिवसेनेचा उमेदवार नेहमीच 2 नंबरला राहिलाय। मात्र खेड आळंदी विधानसभेत शिवसेनेची ताकद मोठी आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याची रणनीती आखली आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना झालाय। विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी देखील पहिली विधानसभा निवडणूक शिवसेना पक्षाकडूनच लढवली होती। माजी आमदार स्वर्गीय नारायण पवार हे देखील शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून एका निवडणुकीला सामोरे गेले होते, तर स्वर्गीय सुरेश गोरे हे देखील या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत। निरुपद्रवी लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण करणारे तत्कालीन आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांच्याच कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्यासाठी देखील राजकीय पक्ष अनुकूल असल्याची चर्चा तालुक्यात आहे। देवाची जमीन देवाला मिळालीच पाहिजे, गावाची जमीन गावाला मिळालीच पाहिजे। चासकमान धरण परिसरातील कडधे येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानची 13 एकर 16 गुंठे जमीन हडपल्याचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर या निषेधार्थ खेड तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले। महसूल विभागाच्या तलाठी आणि मंडलाधिकारी यांनी याची शहानिशा न करता केलेल्या नोंदीवरून संतप्त नागरिकांनी खेड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करत निषेध व्यक्त केला। आमदार दिलीप मोहिते यांनी घटनास्थळी येऊन उपोषणकर्ते कार्यकर्त्यांशी चर्चा केली, तर प्रांत अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे यांनी उपोषण
निदर्शनस्थळी येऊन चर्चा करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. राहत असताना अशा प्रकारे जर ट्रस्टच्या जमिनी ट्रस्ट कशासाठी नेमतो, विश्वस्त कशासाठी नेमतो, ट्रस्ट म्हणजे विश्वस्त आहे आणि विश्वस्ताचे प्रमुख जर चॅरिटी कमिशनर अशा प्रकारे जर वागत असतील, दुय्यम निबंधक अशा प्रकारे वागत असतील, महसूल अधिकारी अशा प्रकारे वागत असतील तर महाराष्ट्र शासनाने याची निश्चित दखल घेतली पाहिजे, संबंधित कार्यवाही केली पाहिजे. देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. चाकण राक्षेवाडी रस्त्याची पावसाने यंदा पुन्हा एकदा अत्यंत दुरावस्था झाली होती. स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर जाग आलेल्या चाकण पालिका प्रशासनानं अखेर मुरुम टाकून या रस्त्याची मलमपट्टी सुरू केली आहे. मात्र टाकला जाणारा मुरुम देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याची बाब समोर येत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी याबाबत नेमकं काय सांगितलंय पाहूया. प्रशासनाने आम्ही ज्यावेळेस इशारा दिला होता वृक्षारोपणाचा त्यावेळेस प्रशासनाला थोडीशी जाग आली असं म्हणता येईल. विशेष करून तुमच्या पुणे लाईव्ह न्यूज चॅनलचं आम्ही सर्वजण आभारी आहेत की आमची समस्या मांडल्याबद्दल. परंतु आता जे प्रशासनाने काम चालू केलेलं आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. कारण हा मुरुम जर पाहिला तर याच्यावरती एक पाऊस झाल्यानंतर हा पूर्ण मुरुम निघून जाणार आहे आणि आहे तसा रोड पुन्हा होणार आहे आणि पुन्हा तीच समस्या निर्माण होणार आहे. तरी प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर ह्या रोडचं काम पूर्ण करावे. महात्मा फुले नगरचा कॉर्नर पासून तर निलेश काडांच्या घरापर्यंत कॉन्क्रिटीकरणचं काम झालेलं आहे. परंतु कॉलेजपर्यंत कॉन्क्रीटचं काम होणार आहे असं प्रशासन सांगतंय. पावसाळ्याचं कारण देऊन हे काम का थांबलंय याचंही प्रशासनाने लवकरात लवकर हे करावी, माहिती द्यावी. आणि पुन्हा या रोडचं जे आता काम चालू आहे याच्यावरती व्यवस्थित नगर परिषदेचे अधिकारी असं यांनी येऊन या मुरुमाचा दर्जा पाहावा. एक पाऊस झाला तर पुन्हा आहे तसे खड्डे होणार आहेत, पाणी करून घ्यावी. आणि विशेष करून मी पुन्हा एकदा पुणे लाईव्ह न्यूजचा विशेष आभारी आहे की त्यांनी आमची समस्या मांडली आणि जे आम्हाला जो त्रास होत होता जाण्या येण्यासाठी, कॉलेजचे विद्यार्थी असतील, काळूचे ग्रामस्थ असतील, नागरवाडीचे असतील, राक्षवाडीचे असतील, या सर्वांना जो त्रास होता या त्रासापासून मुक्तता केलेली आहे. प्रशासनाचे सुद्धा विशेष आभार. परंतु चांगल्या दर्जाचं काम झालं पाहिजे एवढीच सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझी विनंती आहे. धन्यवाद. नागपंचमी या महिलांच्या सणाने विविध आगामी येणाऱ्या सणोत्सवाला प्रारंभ झाला आहे. खेड तालुक्यात सर्वत्र नागपंचमीचा सण असा उत्साह साजरा करण्यात आला. गावातील सर्व महिला एकत्रित येऊन नागपंचमीच्या सणाच्या निमित्तानं वारुळाची आणि नागदेवतेची पूजा करून महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून नागपंचमी साजरी केली. कडाचीवाडी या ठिकाणी महिलांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने नागपंचमी सण साजरा केला. यावेळी महिलांनी गोल रिंगण करून पारंपरिक गाणी म्हणत तसेच फुगडी खेळत नागपंचमीच्या सणाचा आनंद लुटला. कडाचीवाडी येथील उपक्रमाचे आयोजन माजी सरपंच बाळासाहेब कड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. फुगडी बघा नागपंचमीच्या निमित्ताने चाकण वन विभाग आणि रेस्क्यू टीम यांच्या वतीने सरपंचाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. चाकणमधील सर्पमित्रांनी काय सांगितले पाहूया. नागपंचमीच्या दिवशी चाकण परिसरातल्या सर्पमित्रांनी बऱ्याच ठिकाणी रेस्क्यू केलेले आज काही नाग आहेत, वेगवेगळ्या प्रजातीचे साप आहेत ते आज सर्वांच्या उपस्थितीत आज आपण या ठिकाणी त्यांना निसर्गमुक्त करतो. या सापाचे दात जबड्यातून पाडून तोंड तंबूसनं शिवून 1.5-2 महिन्यापूर्वी यांना बंदिस्त करतात आणि या श्रावणी सोमवारी किंवा या नागपंचमीपासून खऱ्या अर्थानं आपल्या घराभोवती हे पूजा अर्चा करण्यासाठी घेऊन येतात. भक्तिभावानं आपण एखादी नोट ठेवतो, दुधाची वाटी ठेवतो
हळद कुंकू वाहतो, लाह्या ठेवतो. पण अशा वेळी जर भुकेलेला तहानलेला जर तो साप असेल तर तो ते दूध पाणी समजून पोटामध्ये घेतो. असं दूध जर पोटामध्ये गेलं तर बर्डी न्यूमोनियासारखा आजार होऊन अवघ्या 9व्या ते 10व्या दिवशी साप मृत्युमुखी पडतो. चांडोली राजगुरुनगर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध औद्योगिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या विविध ट्रेनसाठी रिक्त जागांसाठी तिसरी प्रवेश प्रक्रिया फेरी शनिवार दिनांक 10 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. ज्या प्रवेशार्थींची तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झाली आहे त्यांनी 10 ते 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये संस्थेत येऊन प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राचार्य उदयशंकर सूर्यवंशी यांनी केले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.